नमस्कार. जय मल्हार भक्ती या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज आपण सोमवारची साधी कहाणी बघणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेंत वेळूच बेट होतं. परत येऊ लागला, म्हणजे मी येऊ, मी येऊ असा ध्वनी उठे. हा माग पाही, तो तिथं कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही. मग बाबा, असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ, मी येऊ असं म्हणतं. माग पाहतो तो कोणी नाही. ह्याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, माग काही पाहू नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये ये असा जवाब दिला. माग काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आप उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अग अग, दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असंचारी सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आणली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्धघटकेचं माहेर दे. तो वेळूच बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू-सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभ्यता परत गेली. घर नाही, दार नाही. शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत. बटकी नाहीत. एक वेळूच बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसन आलं तसन गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हांक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली. सोन्याची झाली. ती मल देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: देव भक्ताचा पाठीराखा असतो.